पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय संतोष भाऊ फरांदे यांचा आगमन होतोय। संतोष भाऊ आपण उपस्थित झाला। आदर्श माजी नगरसेवक आणि एक आयडॉल नगरसेवक ते म्हणजे युवराज बेंदरे साहेबांचा आगमन होतोय। बेंदरे साहेब आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात। बेंदरे साहेबांचं मनापासून स्वागत आणि शिवछत्रपतींच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय। धनकवडी आंबेगाव कात्रज परिसर जो आहे हा परिसर प्रामुख्याने भोर वेल्हा आणि मुळशी या मतदारसंघातील मॅक्झिमम लोक इथं आहेत। पुरंदरची सुद्धा बरीचशी लोकमंडळी इथं उदरनिर्वाहासाठी आली आहेत। जरी आमची जन्मभूमी सगळ्यांची तिकडची असेल तरी कर्मभूमीसुद्धा ही धनकवडी आणि आंबेगाव परिसर आहेत। आणि इथं या लोकांच्या जे गावाकडून येतात त्यांना इथं काहीतरी आधार असावा, म्हणजे त्यामध्ये शाळेचे ॲडमिशन्स असतील, आरोग्याच्या काही गोष्टी असतील, रेशन कार्डच्या गोष्टी असतील, लाईट बिलाचा प्रॉब्लेम असतो, राहण्याचा प्रॉब्लेम असेल, ह्या गोष्टी दूर करण्यासाठी आज रोहिदास बापूंनी आणि त्यांच्या सर्व मित्रांनी इथं ऑफिसचं संपर्क कार्यालय सुरू केले की एक समाजाच्यासाठी की फक्त याच विभागातली लोकं नाही तर इतरसुद्धा जी गोरगरीब मंडळी असतील यांना तिथं उपयोग होईल आणि एक आधार त्यांना या गोरगरिबांना लाभेल आणि त्यांचे उदरनिर्वाह होण्यासाठी सुद्धा मदत होईल। कोणाला काही अडचण असेल, महानगरपालिकेची अडचण असेल किंवा इतर गोष्टी कोणत्या असतील, व्यवसायासाठी अडचण असतील, ते सोडवण्यासाठी हे संपर्क कार्यालय अतिशय उपयोगी होणार आहे। आणि आज खरोखर हा चांगला दिवस आहे की हा काळजात दूर होण्यासाठी आपल्यातलाच एक माणूस इथं संपर्क कार्यालयाच्या माध्यमाने ह्या गोष्टी सोडवत आहेत। त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। रोहिदास बापू चोरगे आणि त्यांच्या सर्व मंडळींना, सर्व मित्रमंडळींना आम्ही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकरी संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचं आप्पांच्या हस्ते आमचे प्रेरणास्थान आणि आम्ही ज्यांच्याकडं पाहून काम करतो असे आमचे विजय आप्पा रेणुसे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आणि या ठिकाणाहून सर्व गोरगरीब नागरिकांचं सर्वांचं काम होईल, कारण सर्वांचं प्रेम माझ्यावरती असल्यामुळं मला आता नवीन ऊर्जा मिळाली आहे। आणि पूर्वी जे 12 तास काम करत होतो आता 2 तास जास्त काम करून लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवून सर्वांना या ठिकाणी चांगलं सुलभ असं सर्वांचं सुलभ होईल असं मी या ठिकाणी निश्चय करतो। एवढंच मी या ठिकाणी सांगतो। या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न असतील, आप्पा म्हणले तसं रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, अजून शासनाच्या विविध स्कीमा असतील की ज्या शेवटच्या लोकांपर्यंत म्हणजे महिलांपर्यंत पोहोचत नाहीत। महिलांचा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल, महिलांना काही अर्थपुरवठा देणाऱ्या शासनाच्या स्कीमा आहेत, बँका असतील त्याच्यातनं काही सबसिडी आहे, हे बऱ्याचशा महिलांना माहीत नसतं। तर या बाबतीत महिला जास्त सक्षम कशी होईल आणि आपलं कुटुंब कसं सांभाळेल, आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल, विविध क्षेत्रामध्ये काम करणार आहोत। सर्वांची साथ असणार आहे, आप्पांचा आशीर्वाद असणार आहे, त्यामुळे चांगल्या पद्धतीने काम करेन अशी मला खात्री आहे। गर्दी पाहून मी खरं भारावून गेलोय आणि माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे। तसा विचार केला तर लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या जीवावरती मी डबल ताकदीने काम करेन असा मला आत्मविश्वास आहे। आणि खरंच मी भावनिक होऊन गेलोय ह्या क्षणी। आणि लोकांनी जर माझ्यावरती असंच शेवटपर्यंत प्रेम ठेवला आणि विश्वास ठेवला आणि ठेवतील अशी मला खात्रीच आहे। आणि मी एक काम 10 वेळा प्रयत्न करून ते यशस्वीच करेन। आणि खरंच इथला म्हणजे एक जननायक किंवा नगरसेवक काय काम करू शकतो हे एक उच्च पातळीवरती नेऊन ठेवून मी की हा नगरसेवक लोकांची किरकोळ किंवा मोठ्यातल्या मोठी कामं सुद्धा करू शकतो असं मी या ठिकाणी करून दाखवेन असं मला स्वतःला वाटतं। नवीन आदर्श घडू शकतो। पुणे महानगरपालिकेमध्ये एक वेगळा पायंडा किंवा नगरसेवक काय काम करू शकतो असं मला स्वतःला वाटतं की मी हे करू शकतो। कारण मी ग्रामीण भागात जरी सरपंच म्हणून काम केलं असलं तरी प्रशासनामध्ये मी काम केलेलं आहे, मला त्याचा थोडाफार अनुभव आहे। आणि आमचे दाजे असतील, विलासराव बनगे असतील किंवा आप्पा असतील, यांचं सर्वांचं मार्गदर्शन आणि अभयदादांसारखे माझे मित्र आहेत की ते वेळोवेळी अडचणीच्या काळात मला मदत करतात की त्यांची सुद्धा मला मदत राहणार आहे। त्यामुळे मला नाही वाटत कुठली कामं लोकांची येतील पुढं अडचणी वगैरे काय राहतील माझ्याकडनं, कारण मी स्वतः 10 वेळा एका कामाला 10 वेळा प्रयत्न करून मी ते यशस्वी पार पाडेल।